कृष्णविवर याच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका असतात, तर एक्झॅक्टली कृष्णविवर तयार कसं होतं? तारे जन्माला येतात आणि मृत्यूही होतो ताऱ्यांचा. तर अशा प्रकारे ताऱ्यांमध्ये सतत हायड्रोजनचं रूपांतर हिलियममध्ये होत असतं, ज्याला आपण न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतो. पण कधी ना कधीतरी असं होतं की त्या ताऱ्याचं जे फ्युएल आहे ते संपुष्टात येतं आणि तेव्हा ताऱ्याचा अंत होतो. तारा त्याच्या जीवनचक्रातील शेवटच्या टप्प्यात असतो आणि हळूहळू त्याचा अंत होतो. तर ते अर्थातच त्यांच्यातली गुरुत्वाकर्षण क्षमता इतकी जास्त असते, ते इतके प्रचंड वस्तुमानाचे तारे असतात की त्यांचं रूपांतर कृष्णविवरात होतं. आणि कृष्णविवराची अर्थातच त्याच्यामुळे गुरुत्वीय बल इतकं प्रचंड जास्त असतं की प्रकाशासारखी वेगवान वस्तू सुद्धा त्याच्यातनं निसटू शकत नाही. म्हणून फार गूढ किंवा एक कुतूहलात्मक असं त्याच्याविषयी प्रत्येकाच्या मनात असतं. पण ताऱ्याच्या अंत किंवा ताऱ्याच्या स्फोटातून कृष्णविवराची निर्मिती होते.